नमस्कार. जाणून घेऊया आजच्या ठळक घडामोडी. गटारीचे पाणी घरात, प्रशासन मात्र झोपेत. इचलकरंजीतील सांगली रोड परिसरातील नागरिकांचा संताप. इचलकरंजी शहरातील सांगली रोडवरील फॉर्च्यून प्लाझा, बिग बाजार समोरील परिसरात गटारी तुंबल्याने नागरिकांचे जनजीवन विस्कळीत झाले असून सार्वजनिक आरोग्याचा प्रश्न गंभीर बनला आहे. गटारीतील घाण आणि सांडपाणी थेट रस्त्यावरून वाहत नागरिकांच्या घरांमध्ये व दारात शिरत असल्याने परिसरात दुर्गंधीचे साम्राज्य पसरले आहे. स्थानिक नागरिकांच्या म्हणण्यानुसार जिओ कंपनीने केबल टाकण्यासाठी गटारीच्या पाईपमध्ये पाईपलाईन टाकल्यामुळे पाण्याचा प्रवाह अडथळला आहे. त्यामुळे गटार वारंवार तुंबून सांडपाणी रस्त्यावर येत आहे. याशिवाय फॉर्च्यून प्लाझा समोरील जलनिस्सारणासाठी बसवण्यात आलेली सिमेंटची नळी अत्यंत लहान असल्याने पावसाळ्यात मोठ्या प्रमाणातील पाणी वाहून जाणे अशक्य होत आहे. परिणामी परिसरातील नागरिकांना दुर्गंधी, डासांचा वाढता प्रादुर्भाव आणि साथीच्या रोगांचा धोका निर्माण झाला आहे. लहान मुले, ज्येष्ठ नागरिक आणि महिलांच्या आरोग्यावर याचा विपरीत परिणाम होत असल्याची चिंता व्यक्त केली जात आहे. नागरिकांनी अनेकदा महानगरपालिका प्रशासनाकडे तक्रारी करूनही ठोस उपाययोजना झालेली नाही. आता परिस्थिती हाताबाहेर गेल्यानंतर काही लोकप्रतिनिधींनी घटनास्थळी धाव घेतली असली तरी नागरिकांचा प्रश्न कायम आहे. समस्या गंभीर झाल्यानंतरच प्रशासन आणि लोकप्रतिनिधींना जाग का येते? या संपूर्ण प्रकाराला जबाबदार कोण? गटारीमध्ये केबल टाकण्यास परवानगी कोणी दिली? जलनिस्सारण व्यवस्थेची योग्य तपासणी का करण्यात आली नाही? या प्रश्नांची उत्तरे नागरिक मागत आहेत. परिसरातील नागरिकांनी तातडीने गटारीची स्वच्छता करून अडथळे दूर करावेत, योग्य क्षमतेची जलनिस्सारण व्यवस्था उभारावी आणि निष्काळजीपणा करणाऱ्या संबंधितांवर कठोर कारवाई करावी, अशी मागणी केली आहे. अन्यथा तीव्र लोकांदोलन छेडण्याचा इशाराही नागरिकांनी दिला आहे. अशाच लेटेस्ट अपडेट व बातमीसाठी आमच्या इंस्टाग्राम अकाउंटला फॉलो व यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब नक्की करा व तुमचे कमेंट आम्हाला नक्की कळवा.